इट इझी. तर सकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी चषक 2026 चा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये पहिली मॅच आपल्या समोर येते ती म्हणजे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि जंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. सलामीचे दोन फलंदाज पाहतो आपण, कुंदन बसवत आणि रुपेश जाधव. स्ट्राइक वरती कुंदन तर नॉन स्ट्राइक एंड वरती रुपेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाबू महाळी. आज सातिवली संघाचे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत, मात्र अनुभवी जे त्यांचे खेळाडू आहेत ते खेळाडू आज आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात या मैदानावरती. ते पाहतोय आपण पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाबू महाळी. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने बॉलिंग करण्यासाठी तो सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस इथे हाताळला आणि फुल टॉस चेंडू आपण पाहतोय सरळ 4 धावन करता निघून गेलेल्या पहिल्या बॉलवरती चौकार इथे येताना दिसतोय. इथे पदावन गॅप मध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. सरळ शतरक्षकाला निवडले तिकडे. शतरक्षक आहे. पहिला गडी बाद झालाय. पहिली विकेट, पहिली सफलता इथे मिळवलेली आहे. रुपेश जाधव बॅक टू द डग आउट. महालक्ष्मी आई तुझी ये आठवण, डहाणूगडाची तू मालकीन, आई मंदिरी येन तुला नारळ फोडीन, विवेडगडाची तू आगीन. इथे पाहतोय आपण 3 बॉल टाकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 5 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर सागर आलाय. सागर गायकर इनफिल्ड चाऊन करण्याचा प्रयत्न. इथे देखील संधी निर्माण झाली होती. हाफ चान्स कन्वर्ट झाला होता तिकडे. आपण पाहतोय शतरक्षक होता, मात्र शतरक्षक थोडासा मागे गेला तिकडे. जर पुढे जर आला असता, चांगले एफर्ट जर लावले असते तर कदाचित इथे झेल ते पकडू शकले असते. मात्र एका टप्प्याने चेंडू त्याने फील्ड केला आणि आपण पाहतोय की एक धाव ही कंप्लीट झाली. 6 धावा या धावफलकावरती त्या लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. बाबू महाळी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चांगला फटका ते केलाय कुंदन याने. शतरक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू स्टॉप करू शकलेला नाहीये. तिकडे आपण पाहतोय जे शतरक्षक आहे तो स्लिप झाला, कोसळला जमिनीवरती आणि चेंडू हा फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. साईडला इथे फटका केला गेलाय. शतरक्षक
पोहोचला होता तिकडे, मात्र चेंडूला फील्ड करेल उचलेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे आपण एक क्षेत्ररक्षक धावत होता, तो देखील स्लिप झाला आणि 3 धावा इथे पलून पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले. पहिल्या षटकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 13. एक गडी बाद 13 धावा अशी धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतर मॅच होणार आहे ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि ऐसोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल अशा 2 संघादरम्यान मॅच होईल. तर दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि 3 ओव्हर नंतर आपण टॉस करण्यासाठी याल. अनिकेत येतोय आता दुसरं षटक हाताळण्यासाठी. अनिकेत महाळी एक उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतोय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हाताला गेला, खूपच बाहेर होता. पंचांनी सांगितलं का चेंडू वाईड असेल. वाईट बॉलने इथे आता सुरुवात केलेली आहे अनिकेत याने. पादोपान पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे, चेंडूला स्टॉप करेल का, तर स्टॉप करण्यात तिकडे त्याला यश आलेलं आहे. पाहूया तोपर्यंत किती धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावा आणि या 3 धावांशी स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अठरा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय फोर्स करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालेला आहे आणि आपण पाहतोय इथे विकेट मिळवली गेले. इथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे कुंदन. करण आता येतोय न्यू बॅटर करण जाधव. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. फोर्स करण्याचा प्रयत्न होता करण याचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते तिकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीयेत. 18 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 18 धावा या 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 धावफलकावरती लागले
बघा दिनेश टोकरे होते तिकडे आणि चेंडू पकडण्यासाठी तिकडे ते पोहोचले होते, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटचा एज लागलाय, चेंडू आता गॅपमध्ये निघून चाललाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप केलाय तिकडे चेंडूला. बघा मित्र म्हणे आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात, वाचवल्यात. तर मागे आउटफील्ड जर आपण बघितलं भरपूर वेगवान आहे. ज्यावेळेस गॅपमध्ये चेंडू निघून जातो त्यावेळेस भन्नाट वेगाने तो मैदानाच्या बाहेर जातो. इथे पाहतोय पण चेंडूला स्टॉप केलं गेलं. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. इथे आपण पाहतोय फोर्स केले पुन्हा एकदा चेंडूला. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता हा चौकार येतोय शेवटच्या बॉल वरती. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 25 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. अजून आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत बदल मारतोय जंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा हा संघ पाहूया. दोन षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी अंकुश महाळी हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसतोय. शेवटचं षटक हे असेल. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्यासाठी. पहिल्या बॉल वरती ते विकेट मिळवलेली आहे. पहिल्या बॉल वरती ब्रेक थ्रू मिळवलाय. फलंदाज बाद. करण जाधव याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अंकुश महाळी यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे. नव्याने फलंदाज प्रदीप आलाय, प्रदीप जाधव. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये संदीप घाटाल. तिकडे चेंडूला उचलला गेला, फेकलं गेलं. तोपर्यंत पाहतोय आपण किती धावा या कंप्लीट झाल्यात. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नॉट आउट असेल. या 2 धावा इथे कंप्लीट
केल्या गेल्यात. या 2 धावा पूर्ण असतील. या 2 धाव्याने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. अरमित तिकडे चेंडूपर्यंत पोहोचला मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते आपण पाहतो इनफिल्डच्यावरून खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी ते आपण पाहतोय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा होत असताना तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि या 3 धावा इथे पूर्ण झालेल्या दिसत आहेत आपल्याला. या 3 धाव्याने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला हा फटका देखील लागेलाय. क्षेत्ररक्षक आर्मीत येतोय तिकडे आणि बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सागर गायकर. Thank you DJ. चला टॉस करण्यासाठी कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम. 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 35 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 35 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
चला आपण टॉस करतोय. सन्माननीय नरेशजी टोकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू नरेशजी टोकरे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. अगोदर आपण ओळख करून घेऊया. एका बाजूने बहुजन विकास आघाडी तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कामन. कामन असा कॉल गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन आलेला आहे. पाहुण्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊन स्थानापन्ना वा मयूरजी आपण टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानात तुम्ही सातत्याने खेळत आलेला आहात. या खेळपट्टीचा आणि या मैदानाबद्दल काय म्हणाल? ग्राउंड तर खूप सुंदर आहे आणि खेळायला पण इकडे मजा येते. जास्त वेळ घेत नाही. मॅच देखील स्टार्ट होते. संतोष आपण टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता निर्णय असता बॅटिंगच घेतली असते. आता अगदी मनासारखं झालंय. 3 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 40+. चला शुभेच्छा असतील आपल्याला देखील. टॉस जिंकलाय तो म्हणजे आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाला या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला बॅटर लगेच पाठवून द्या. तर सामन्याला सुरुवात झाली. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो या उमेश महाळी आणि योगेश महाळी अशी जोडी आपण पाहतोय. पुलचा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे आणि आपण पाहतो या झैल पकडू शकलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेने आता आपण पाहतो या धावफलक 2 या आकड्यावरती. त्या पाहतो बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक सागर आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती 35 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 35 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुलचा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र गॅप शोधता येत नाहीये. गॅप मध्ये चेंडू जाताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला. सिंगल 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 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4. इथे पाहतोय परकटचा फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या कडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पोहोचेल का? चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाताना दिसतोय आपल्याला आणि या चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता हा येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या आता स्कोर कार्ड आपण पाहतोय
धावसंख्या 8 या आकड्यावरती 35 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चेंडू बाकी असतील 14 चेंडू आणि अजूनही 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी पाहतोय आपण योगेश आणि उमेश. पुन्हा एकदा फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातो या स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे ती आता सातवली या संघाला. इथे पाहतोय आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यस त्यांच्यामध्ये सापडलाय. योगेश महाळी पहिला गडी इथे बाद होतोय. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय आपल्याला. तुझी आठवण येतय मला ग आई वाच कारल्याला. तुझी आठवण येतय मला ग आई वाच कारल्याला. आई तुझे पालखीला पालखीला नो मानाचा कांदा मला. नागरी कोली भक्त आईलन गो पालखीला खांदाला मला. संदीप येतोय. न्यू बॅटर संदीप घाटाल. चल जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज मेगा फायनल देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण या स्पर्धेचा पहिला दिवस जर बघितला तर साई श्रद्धा ससूनवघर हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यानंतर आई माऊली नागले हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये कृपादेवी बॉईज उमराळे हा संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि पाहूया आज कुठला संघ क्वालिफाय होतोय. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. इथे सागर याचा पहिला चेंडू हा फुलटॉस इथे टाकला गेलाय. फुलटॉस चेंडू इथे हाताळलाय गोलंदाज सागर याने. मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू येतोय डॉट निर्धाव चेंडू. 11 बॉल आणि 26 धावा इकडनं अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू इथे आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूचा फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. उघडा देव गाव देवी येतोय दर्शनाला. मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती 15 रन्स. माझी गाव देवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गाव देवी माऊली खिडकाली गावाची सावली.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे मेजवानी स्वीकारली चेंडूला पाठवून दिला सरळ स्कोअर लाईक बॉडी लाईनच्या बाहेर उमेशच्या बॅट मध्ये आणखीन एक धमाका ठोकलाय षटकार मननर लाजतात हनलाई तुझी गोटी भराला हलदी कुंकू संगती हनलाई तुझं गमलवड भराला थँक्यू डीजे धावसंख्या आता पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती 8 बॉल मध्ये आता 10 धावा बनवायच्या आहेत सागर गायकर याचं हे षटक भरपूर महागडं ठरताना दिसते आपल्याला शफल होऊन पुन्हा एकदा चांगला फटका ते केला गेलाय चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन निघून गेलाय आणखीन एक चौकार येतोय उमेश महाळियाच्या बॅट मधून चौकार आई माऊली माझी सत्वाची आई माऊली माझी सत्वाची भक्त जमने तुझे पूजेला भक्त जमने तुझे थँक्यू डीजे आपण पाहतोय उमेश आणि 100ली आपण पाहतोय हा सामना सातिवली संघाच्या बाजूने फिरवलेला आहे 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे 7 बॉल आणि 6 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता स्ट्राईक रोटेट झाली आणि बघा पुन्हा एकदा स्ट्राईक ही उमेशकडेच राहिलेली आहे म्हणजे उमेश यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय उघडा देव गाव देवी सोय दर्शनाला मनाची इच्छा पुरी कर थँक्यू धावसंख्या झालेली आहे 30 म्हणजे आता 5 धावेंची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये 5 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय प्रदीप आलेला आहे प्रदीप जाधव ज्या प्रकारे सागर गायकरांनी षटक हाताळलं भरपूर महागडा तो ठरला तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या पहिल्या षटकात 9 धावा होत्या आणि तब्बल 21 धावा सागर याने ह्या खर्च केल्यात म्हणजे 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आता 5 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता इथे पाहतोय ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क इथे होताना दिसत नाहीये इथे डॉट बॉल येतोय म्हणजे इकडं मॅच थोडासा आता फसू शकतो कारण 5 बॉल मध्ये 5 धावा या अजूनही बनवायच्या आहेत म्हणजे इकडनं एखादा डॉट बॉल किंवा एखादी विकेट जर आली तर कमबॅक करू शकतो कर्णालपाडा संघ फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न फक्त स्ट्राईक रोटेट केली आता उमेश याला देखील माहिती आहे की आता सिंगल डबलने देखील आपण हा मॅच जिंकू शकतो मोठ्या फटक्यावरती आता तो जास्त विश्वास दाखवत नाहीये आणि स्ट्राईक रोटेट करतोय आणि एक सिंगल धाव इथे अर्जित करतोय आता 4 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 4 धावींची आवश्यकता आहे 4 चेंडू 4 धावा इथे देखील पाहतो पण चांगला फटका त्या केला गेला एक धाव तर कंप्लीट केली गेली पवन आहे तिकडे पवन चेंडूला उचलतोय फेकतोय फेकी झालेली आहे मात्र चेंडूला शेवटपर्यंत आपल्या हातामध्ये ठेवू शकलेला नाही आहे 2 धावा कंप्लीट झाल्यात बघा या 2 धावा निर्णायक ठरू शकतायत कर्णालपाडा संघासाठी या 2 धाव्याने धावसंख्या आता 33 या आकड्यावरती 33 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आता जिंकण्याकरता फक्त 2 धावींची आवश्यकता आहे ते पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे शतरक्षक पोहोचला होता तिकडे आणि शतरक्षकाने झेल सोडलाय हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय तर मी तर म्हणेन हा मॅच सोडलेला आहे या शतरक्षकाने आता 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे झेल जर पकडला असता तर समीकरण बरोबरीत सुटलं असतं मात्र झेल सुटला आणि आता समीकरण सोपं झालंय 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे इथे पुन्हा एकदा चेंडूला कॅप मध्ये गोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आणि एक विजयी धाव इथे कंप्लीट केली जाते अशा प्रकारे हा सामना इथे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली जिंकला आहे
द मॅच नो डाऊट उमेश माहली ज्याने 28 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत, तर तो या सामन्याचा सामनावीर. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत. सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव अशा दोन संघादरम्यान मॅच होईल. उमेश माहली या सामन्याचा सामनावीर ठरतोय. उमेश या पण आपलं मेडल घेऊन जा. तसेच